नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला आता कोर्टामध्ये आणले जाते. गाडीच्या खाली जानकी आता उतरत असते. इन्स्पेक्टर साहेब आणि जे काही आहे ते तिच्या सोबतच असतात. आता जी काही लेडीज कॉन्स्टेबल आहे तर ती जानकीच्या हाताला धरते आणि तिला कोर्टात अगदी घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर खूप खुश असते आणि ती अगदी गाणं गुणगुणत आता तयार होत असते. सारंग तिच्या मागून येतो आणि तिच्याकडे पाहत असतो. सारंग विचारतो की काय झालं ऐश्वर्या, गाणं काय गुणगुणता आणि छान सुद्धा तयार सुद्धा होतात, कुठे बाहेर चाललात का तुम्ही? तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणते की हो, आज कोर्टात चालले. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय कोर्टात, आणि तुम्ही कशाला आज कोर्टामध्ये चाललात? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे काय विचारतात की कशाला, म्हणजे आज कोर्टामध्ये पेशी आहे, लक्षात नाही का तुमच्या? आणि थोडस असं रडण्याची ऍक्टिंग करत म्हणते की बिचारे आपल्या जानकीची, म्हणून मी कोर्टात चालले असे सांगते. सारंग तर ते ऐकून आता खुश होतो आणि हसतो आणि म्हणतो की हे बघा, अहो ऐश्वर्या, तुम्ही कशाला कोर्टामध्ये जातात? तुम्हाला काय गरज आहे कोर्टात जायची? तेव्हा ऐश्वर्या तयार होत म्हणते की सारंग, अहो असं काय करतात तुम्ही? जानकीच्या विरोधात कुणीतरी साक्ष द्यायला नको का? म्हणून मी चालले. तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणजे तुम्ही जानकी बहिणीच्या विरोधात साक्ष देणार आहात का? तर ऐश्वर्या खुशून हो असं म्हणते. आजपर्यंत तिने माझं जिणं हराम केलं होतं, आज मात्र मी तिचं जिणं हराम करणार आहे. एकीकडे मात्र मी तिला त्रास देणार आणि दुसरीकडे मात्र तिच्या आईला. तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणजे हो, लताबाईला तर. ऐश्वर्या समोर येतो आणि म्हणतो की लताबाईला तर. ऐश्वर्या मान डोलावते की हो. सारंग लगेच विचारतो की अहो ऐश्वर्या, तुमच्या माणसांनी लताबाईला कुठे ठेवले हे तुम्ही मला नाही सांगितले. तर ऐश्वर्या म्हणते की सांगणार सुद्धा नाही. सारंग म्हणतो की अहो असं का करतात, सांगा ना मला कुठे ठेवले ते. हो ऐश्वर्या, आपली एक टीम आहे, मग सांगा ना तुम्ही मला प्लीज. तेव्हा ऐश्वर्या स्पष्ट शब्दात नाही असं म्हणते. हे बघा सारंग, मी यावेळेस तुम्हाला काहीच सांगणार नाही. हे बघा, मला मान्य आहे की आपले एकत्र टीम आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण हे बघा मला माझी विकेट नाही पाडायची. तेव्हा आता सारंग खाली मान घालून अगदी नाराज होतो. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की कमॉन सारंग, अहो तुम्ही असे तोंड पाडून लगेच खाली मान घालू नका. तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे बघा, तुम्ही खूप भोळे आहात. ते लहान मुलांचं कसं असतं की चॉकलेट दिल्यानंतर तो आपल्या मुठीत येतो, तसं तुमचं आहे. तर कोणीतरी तुमच्याशी गोड बोलेन आणि तुम्हाला घोळात घेऊन तुमच्याकडून सर्व काही काढून घेईल आणि तुम्ही तर सर्व काही अगदी म्हणजे सगळं काही सांगून देताल. त्यामुळे हे बघा, लताबाईच्या बाबतीत मात्र यावेळेस मला जी काही माहिती आहे तर ती दुसऱ्यांच्या समोर यायला नकोय, म्हणून मी तुम्हाला सुद्धा नाही सांगू शकत. आणि जर तिच्याबद्दल कुणाला काही कळाले तर ती जानकी नाही तर आपण जेलमध्ये जाऊ. आता कळाले का तुम्हाला? तेव्हा सारंग म्हणतो की हो हो कळाले. आणि हे बघा ठीक आहे ऐश्वर्या, तुम्ही मला सांगू नका, परंतु हे बघा आता तुम्ही त्या बाईला म्हणजे लताबाईला जेथे ठेवलेले आहे ना तेथे कोणताच माणूस पोहोचायला नकोय. तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की सारंग, अहो मी तिला अशा ठिकाणी ठेवलेला आहे की त्या ठिकाणी मात्र अगदी वह परिंदा सुद्धा नाही जा सकता. तेव्हा ते ऐकून आता सारंग खुश होतो. सारंग लगेच म्हणतो की वा. तेव्हा ऐश्वर्या तर खुशून तोऱ्यात म्हणते की अरे तो तर ऐश्वर्याचा पिंजरा आहे, तर म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये तिची आई उपाशी मरेल आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये ती जानकी जेलमध्ये सडेल. तेव्हा सारंग ते ऐकून म्हणतो की ऐश्वर्या, हे बघा तुम्ही जानकी बहिणीला जेलमध्ये टाकलं, इतकं सोपं नाही ते. तो सौमित्र आहे ना, तो दादा, तो तिची वकिली करतोय, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की नक्की काही ना काही शक्कल तो लढवेलच. ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, त्याला जी काही शक्कल लढवायची असेल त्याला ती लढवून दे, परंतु यावेळेस मी असा वकील आणलेला आहे ना, मागच्या वेळेस जो काही आता निंबाळकर वकील होता तर त्याच्यापेक्षा आता हा A1 वकील म्हणजे सर्वात हुशार वकील मी इथे आणलेला आहे. तर तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की अरे वा, आणि तो वकील आहे तरी कोण? तर लगेच ऐश्वर्या तोऱ्यात अगदी म्हणत असते की ॲडव्होकेट विद्याधर सारंग. त्यानंतर आता सगळेजण कोर्टामध्ये येतात. आता कोर्टामध्ये जानकीला सुद्धा आणलेलं जात असते. आता सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा कोर्टात येतात. तेव्हा ऐश्वर्या सारंगला पाहते आणि म्हणते की सारंग, तुम्ही इथे कशाला आलेत? तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या ऐका प्लीज, अहो मी घरी राहून काय करणार आहे बरं, आणि इथे जर तुम्हाला माझी मदत लागली तर. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने सारंगला शांत राहायला सांगते. तेव्हा आता सर्वजण हे कोर्टात हजर असतात. सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा, ऋषिकेश, सुमित्रा. तेव्हा आता जानकीला तेथे आणले जाते. जानकी आता आपल्या माणसाकडे पाहत असते
आणि आता तेवढ्यात जो काही ॲडव्होकेट विद्यासागर आहे तर तेथे त्यांची एंट्री होते आणि ते लगेच आता सौमित्रला म्हणतात की मिस्टर सौमित्र वळून बघतो आणि म्हणतो की काय ॲडव्होकेट विद्यासागर. तेव्हा आता विद्याधर सागर आता सौमित्राच्या हातामध्ये हात देतो, म्हणतात की यस आणि खरंच तुमचं तर खूप कौतुक मी ऐकलेलं आहे. मागच्या वेळेस मात्र तुम्ही जे काही मुंबईचे ॲडव्होकेट निंबाळकर होते यांना तर घरी पाठवलं होतं, परंतु आता मात्र मी आता विद्यासागर आहे हे लक्ष ठेवायचं. तर सौमित्र त्यांच्याकडे बघत म्हणतो की प्लीज तुम्ही आता बसू शकतात. तेव्हा आता सर्वजण खाली बसतात. जज येतात तर आता जे काही तेथे ते आहे तर ते अगदी पुकारून सांगतात की हे बघा केस नंबर आता 1260 ही सुरू होत आहे. जानकीला आता विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. जज आता मॅडम आहे तर ते मात्र आता प्रोसेस सुरू करायला सांगतात. तर विद्याधर ॲडव्होकेट आहे तर ते उभं राहतात आणि यस मिलॉर्ड असं म्हणतात आणि सौमित्रला सुद्धा आता उभं राहायला सांगून आता प्रोसेस पूर्ण करायला सांगतात. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्यासागर आहे तर ते बोलायला पुढे येतात आणि म्हणतात की हे बघा लॉर्ड म्हणजे जानकी रणदिवे आहेत ह्या तर स्वतःच आता दोषी आहेत. स्वतःच एक केस आहे. तर मी जेव्हा स्टडी केला तेव्हा माझ्या लक्षात आले तर ही केस खरंच खूप अशी इंटरेस्टिंग आहे आणि मी खूप स्टडी केला तेव्हा माझ्या लक्षात असे आले की जानकी रणदिवे यांनी लताबाई कारखानीस यांचा खून केला. तेव्हा आता सौमित्र लगेच उभा राहतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड असे म्हणून तो आता विद्याधर सागर यांना शांत बसतो, कारण जे काही आरोप आहे ते चुकीचे करतात. आणि स्पष्ट शब्दात सौमित्र म्हणतो की हे बघा खून झालेला आहे हे अजून सिद्ध झालेले नाही, कारण अजून डेड बॉडीचा अगदी पत्ता नाही. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून मिलॉर्ड आहे तर त्या सौमित्रला शांत बसायला सांगतात आणि विद्याधर सागर यांना म्हणतात की हे बघा जोपर्यंत डेड बॉडी मिळत नाही तोपर्यंत खुनाचा गुन्हा सिद्ध नाही होऊ शकत. तेव्हा आता विद्याधर सागर ॲडव्होकेट आहे तर ते म्हणतात की हो दॅट्स माय पॉइंट मिलॉर्ड, जे सिद्ध होत नाही ते प्रूव्ह करण्यासाठीच मी येथे आलेलो आहोत असे आता स्पष्ट शब्दात सर्वांच्या समोर सांगतात. आज मात्र मी सगळ्यांच्या समोर हे सिद्ध करणार आहे की जानकी रणदिवे यांनी लताबाई कारखानीस यांचा खून कशा प्रकारे केलेला आहे. तर तेव्हा आता जानकी ही मी खून केलेला नाही असे सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु शेवटी तिला शांत बसावं लागतं. ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे मॅडमला म्हणतात की हे बघा मॅडम ही केस नीट कळावी त्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे कोर्टाचा वेळ न घालवता मात्र जी काही रणदिवे कुटुंबाची कॉम्प्लिकेटेड अशी जी काही रिलेशनशिप आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर म्हणजे पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे नाना रणदिवे हे यांचे सासरे आहेत म्हणजे जानकी रणदिवे यांचे, आणि आता जे काही पार्वती रणदिवे आहे तर त्या नाना रणदिवे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्या दोघांचा पहिला मुलगा म्हणजे जानकी रणदिवे यांचा पती ऋषिकेश रणदिवे. आणि हे बघा जेव्हा ऋषिकेश रणदिवे आहे हे लहान असताना जेव्हा पार्वती रणदिवे आहे तर त्यांनी नानासाहेबांना एक अट घातली होती दुसरं लग्न करण्याची, आणि त्यानंतर आता जी काही त्यांनी ही अट घातली होती कारण त्या काही आजाराने अगदी म्हणजे अल्पशा आजाराने त्यांचं निधन होणार होतं आणि त्या अगदी थकून गेलेल्या होतात. म्हणून आता जेव्हा ऋषिकेश लहान होता तेव्हा पार्वतीबाईंनी या लहान ऋषिकेशला म्हणजे सुमित्राच्या पदरी सोपवलं होतं. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सुमित्राच्या डोळ्यासमोर ते क्षण तिला आठवतात. तेव्हा आता हे सर आहे वकील तर ते पुढे म्हणतात की हे बघा हे असं केल्यानंतर म्हणजे ऋषिकेशला सोपवल्यानंतर ती माऊली कायमची निघून गेली आणि त्या परत कधीही परतून आलेल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांची डायरेक्ट मृत्यूची बातमी आली होती. त्यांचा एक बस अपघात झालेला होता आणि त्यांचं शरीर सापडलेलं नव्हतं, फक्त त्यांची बातमी आली होती. त्यानंतर मग नानासाहेब यांनी त्यांच्यावर अगदी अंत्यसंस्कार सगळं काही व्यवस्थित केले. त्यानंतर मात्र पार्वती रणदिवे ही गोष्ट येथे संपली होती. आणि हे बघा मिलॉर्ड त्यानंतर सुरुवात होते तर जानकी रणदिवे यांची. आणि हे बघा मॅडम काही दिवसानंतर आता जे काही हे रणदिवे कुटुंब आहे तर ते कैलासवासी पार्वती रणदिवे यांचं श्राद्ध एका नदीतीरी करत होते. तेव्हा मात्र अचानक आता समोर जो काही तलाव होते तर एका बाईला तेथे अगदी मरताने त्यांनी पाहिलं होतं. तेव्हा आता ऋषिकेशने कशाचाही विचार न करता त्या बाईला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी टाकली आणि उडी मारून मात्र शेवटी त्या बाईला त्यांनी वाचवलं. मात्र आता हा सर्व घडलेला क्षण आहे तर ऋषिकेश सुमित्रा जानकी यांच्या डोळ्यासमोर येत असतो. त्यानंतर आता ॲडव्होकेट हे विद्याधर सागर पुढे म्हणतात की ऋषिकेशने त्या बाईचा जीव वाचवला आणि तिला वरती काढले. जेव्हा ती बाई शुद्धीवर आली तर ती लगेच आता यांना असे म्हणाली की मी ऋषिकेश तुझी आई आहे पार्वती आणि नानासाहेब मीच पार्वती आहे तुमची बायको पार्वती.
रणदिवे कुटुंबावर आता ह्या बाईवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा असा प्रश्न उभा राहिलेला होता। परंतु त्यात लगेच आता जानकी रणदिवे यांनी त्या बाईला घरी लगेच म्हणजे आणले। कशाचाही विचार न करता डायरेक्ट ती जानकी रणदिवे तिला घरामध्ये घेऊन आली। तेव्हा जानकीला ते क्षण आठवतात, कारण आता लताबाई बेशुद्ध पडलेली असते आणि बेशुद्ध अवस्थेत तिला कुठे पाठवायचं म्हणून बिचारी जानकी तिला घरी घेऊन आलेली असते सर्वांच्या समोर। त्यानंतर मात्र आता यांनी फक्त तिला घरातच आणले नाही, परंतु ते खऱ्याखुऱ्या पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी परवानगी त्यांना द्यावी असा आग्रह मात्र जानकी रणदिवे यांनी धरला होता। तेव्हा आता जानकीनेच अगदी लताबाईला या घरामध्ये पार्वती आहे सिद्ध करण्याची एक संधी देण्यासाठी सर्वांसमोर विनंती केलेली असते। हे सर्व आता सर्वांना आठवत असते की त्याच वेळेस जानकीनेच मात्र हा सर्व पुढाकार घेतलेला असतो आणि त्या बाईला सुद्धा तिनेच घरी आणलेले असते असं मात्र सर्वांना वाटत असते। परंतु ह्या सगळ्यामागे अगदी ऐश्वर्याचा हात असतो। ऐश्वर्याच मात्र अगदी शांत होऊन आता हे खुश होत ऐकत असते। तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर जानकी समोर येतात आणि जानकीला म्हणतात की काय जानकी रणदिवे, मी बरोबर बोलतो ना? विद्याधर सागर या वकिलांचं बोलणं ऐकून सौमित्र अवंतिकाला म्हणतो, आपल्या घरातील ज्या गोष्टी आहेत तर इतक्या डिटेलमध्ये या वकिलाला कसं माहिती असेल? तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी, विचार कर, तू हे सर्व ऐश्वर्याने सांगितलं असणार। त्यानंतर आता ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे म्हणतात की हे बघा मिलॉर्ड, त्यानंतर मात्र रणदिवे कुटुंबाने पार्वती रणदिवे यांनी या कुटुंबाचा मानसिक आणि आर्थिक सामाजिक फायदा घेतला आणि ऋषिकेश रणदिवे आहेत आई मीच आहे असे सांगून नानासाहेब रणदिवे आणि सुमित्रा रणदिवे यांच्यामध्ये वाद असे निर्माण केलेत। नानासाहेब यांच्याशी जवळीक साधून सुमित्रा रणदिवे आणि नानासाहेब यांच्यात सुद्धा अगदी वादावाद सुरू त्यांनी त्या बाईने केली होती। त्यानंतर मात्र बरेच दिवस झाले तर त्यानंतर आता रणदिवे कुटुंब हे शहाणं झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले ही एक नटी आहे आणि हे सर्व ती खोटं नाटक करते। तर तेव्हा आता सौमित्राने सगळ्यांच्या समोर कसं हे पार्वती नाही लता कारखानीच आहे हे सिद्ध करून दाखवलेले असतात। ते क्षण आता सर्वांच्या डोळ्यासमोर येतात। तर आणि गमतीचा वाद म्हणजे सांगायचा की जेव्हा आता ह्या पार्वती रणदिवे बनून आणणाऱ्या बाईला म्हणजे त्या लताबाईला जेव्हा खरं रूप तिचं सगळ्यांच्या समोर आले तर खोटे पोलीस तिला पकडण्यासाठी आले होते आणि तिला घेऊन सुद्धा गेलेत आणि त्याच्यानंतर मात्र ती बाई कधीही कुणाला दिसली नाही। तर आणि शेवटचं मात्र त्या बाईला बघण्यात आलं की तळ्याकाठच्या जे काही शंकराचं मंदिर आहे तर तेथे तिला शेवटचं बघण्यात आले होते आणि त्या बाईला या रणदिवे कुटुंबातील शेवटची व्यक्ती भेटली म्हणजे ती जानकी रणदिवे। जानकी रणदिवेच आता त्या बाईला तेथे मंदिरात तिने बोलावलं होतं आणि शेवटी ते दोघी तेथेच तिला भेटल्यात आणि जानकी रणदिवे यांनी तेथेच त्यांना सांगितले की लता कारखानीच ह्या माझ्या आई आहेत। तेव्हा आता मिलॉर्ड साहेब म्हणतात की काय म्हणतात, लता कारखानीच जानकीची आई आहे? तेव्हा आता विद्याधर सागर आहे तर तो हसतो आणि म्हणतो की मॅडम अहो या सगळ्या स्टोरी तुम्हाला खरंच या स्टोरी आहे ना इंटरेस्टिंग वाटत असेल, म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण आहे की जानकी रणदिवे यांची आई लता कारखानीच की यांच्या पोटी ऋषिकेश रणदिवे यांची पार्वती आई आहे का? आणि आता मिलॉर्ड साहेब तुमच्या लक्षात आले का हे सगळं काही एक डाव होता, स्टोरी रचलेली होती की कुणाच्याही काही लक्षात येऊ नये यासाठी। तेव्हा आता सौमित्र उभं राहतं। सौमित्र लगेच आता त्यांना उत्तर देतो की कसली स्टोरी आणि कशा स्टोरीबद्दल बोलतात तुम्ही? मिसेस जानकी रणदिवे यांनी कोणतीही स्टोरी रचलेली नाही म्हणून, त्यामुळे कुठलाही पुरावा नसताना यांच्यावर कोणतेही असे भलतेच आरोप लावले जाऊ नयेत। तेव्हा मात्र आता ज्या मिलॉर्ड आहे तर त्या म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट विद्याधर, जोपर्यंत तुमच्याकडे पुरावा नाही तोपर्यंत तुम्ही जानकीला दोषी नाही ठरू शकत। तेव्हा ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतो की सॉरी मॅडम, आणि हे बघा माझी एक सांगण्याची थिअरी आहे की आणि त्यानंतर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की रणदिवेंच्या इस्टेटीवर जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांचा डोळा आहे, त्यामुळे त्यांनी आता हे सर्व केलेले आहे तर आणि त्यासाठीच लता कारखानीच यांचा खून यांनी दोघांनीच केलेला आहे। तर तेव्हा आता सौमित्र लगेच उभा राहतो आणि ऐश्वर्याकडे बघत तो ॲडव्होकेट विद्याधर सागर यांना म्हणतो मला असं वाटतं की सगळी काही माहिती तुम्हाला व्यवस्थित नाही पुरवली गेलेली, म्हणजे सांगितलेली नाही। तर आणि हे बघा ज्या काही प्रॉपर्टी बद्दल तुम्ही बोलतात तर ऑलरेडी मात्र ती प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरच होती आणि ती प्रॉपर्टी त्यांना त्यांच्या आईने पार्वती रणदिवे यांनी दिली होती। तेव्हा आता विद्याधर ॲडव्होकेट आहे तर तो म्हणतो की एक्झॅक्टली माय पॉइंट, आणि हे बघा मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ज्यांनी ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली तर त्या पार्वती रणदिवे होत्या आणि ज्या बाईला मात्र आता जानकी रणदिवे ह्या घरात घेऊन आल्या तर ती
आता जानकी घरात घेऊन आली तर ती बाई पार्वती नव्हतीच। तेव्हा आता सौमित्र उभा राहतो आणि ॲडव्होकेट विद्याधर सागर यांना म्हणतो की प्रॉपर्टी ऑलरेडी ही ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर असताना तेव्हा तर जानकी रणदिवे त्या बाईला कशाला घरात घेऊन येतील बरं। तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतो की मी सांगतो, कारण घरोघरी मातीच्या चुली आणि हे बघा प्रत्येक घरातील थोरल्या सुनेला मात्र स्वतःचं असं वर्चस्व हवं असतं आणि यांच्या घरामध्ये तर अशीच गोष्ट घडलेली आहे की जानकी रणदिवे यांना स्वतःचं असं अस्तित्व या घरामध्ये हवं होतं। तेव्हा सौमित्र त्यांना प्रश्न विचारतो की हे तुम्हाला कसं माहिती, तुम्ही त्यांच्या म्हणजे रणदिवेंच्या घरी गेला होतात का। तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतो की मला माहिती नाही, परंतु तरी सुद्धा हे सर्व मी सिद्ध करू शकतो। तर आता ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे म्हणतात की रणदिवे कुटुंबाला सांभाळून घेणारी, मुलावरती माया करणारी आणि स्पेशली म्हणजे जानकीला आईसारखं प्रेम देणारी त्यांची सासूबाई सुमित्रा रणदिवे यांना मी विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो आणि त्याच माझ्या पहिल्या आजच्या साक्षीदार असतील। तेव्हा आता मिलॉर्ड जे काही मॅडम आहे तर ते परमिशन देतात। त्यानंतर आता लगेच सारंग आणि ऐश्वर्या तर खुश होतात, कारण सुमित्रा जानकीच्या विरोधात बोलणार आहे त्यांना माहिती असतं। अवंतिका आणि आता हे सौमित्र सुद्धा धक्क्यानेच पाहत असतात की नक्की आता सुमित्रा काय म्हणेल ते। त्यानंतर आता सुमित्रा ही विटनेस बॉक्स मध्ये येतच असते, तर इकडे घरी आता ओवी ही खूप रडत असते, कारण आपल्या आईसाठी तिला आईची खूप आठवण येते। तर नाना आता तिला अगदी जेवण वगैरे घेऊन येतात आणि म्हणतात की ओवी बाळा हे बघ, रडू नको, अगं बघ ना नाना आजोबांनी तुला काय काय आणलं खाण्यासाठी, डाळ आणि भात आणि त्यावरती तूप सुद्धा। आज नाना आजोबा तुझ्यासाठी स्वतः अगदी त्यांच्या हाताने तुला भरवणार आहे, तर आपल्या नातीला आता नाना भरवणार, खाणार ना बाळा तू हातून, चल बरं। तेव्हा आता ओवी लगेच म्हणते की नाही। तेव्हा नाना म्हणतात की ओवी हे बघ बाळा तू रडू नकोस, काय झालं ते मला सांग बरं। तेव्हा आता ओवी रडतच म्हणते की नाना आजोबा मला आई हवी आहे। तर नाना म्हणतात की येईल, ती येईल बरं का, तुझी आई नक्की येईल। तेव्हा ओवी रडतच म्हणते की हो बाबा सुद्धा असेच म्हणत होते की आई येईल म्हणून, परंतु आई तर नाही आली। तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ तू देवप्पाला सांग बरं की माझ्या आईला लवकरात लवकर पाठवून दे म्हणून, देवप्पा नक्कीच तुझं सर्व काही ऐकतील। तेव्हा आता ओवी म्हणते की हो मी आताच आता देवप्पाला विचारते की तू असं दृष्ट का वागतोस म्हणून। ओवी धावतच आता देवघरात जाते। आता नाना म्हणतात की ओवी अगं बाळा खाऊन घे अगोदर। ओवी न ऐकता आता लगेच निघून जाते आणि देवप्पाला विचारते। आनंद आता खरंच खूप टेन्शन येते। नाना सुद्धा म्हणतात की खरंच काय करावे आता, तेव्हा तूच आहे असा एकमेव आमचा आधार, तूच आता जानकीला काहीतरी चमत्कार करून या सर्व संकटातून तिला सोडव, तिला बाहेर काढ, अरे निदान हे आमच्या ओवीसाठी तरी सोडव रे देवप्पा। त्यानंतर आता सुमित्रा इकडे कोर्टात विटनेस बॉक्स मध्ये येते, तर आता ॲडव्होकेट विद्यासागर तिला नाव विचारतो की तुमचं नाव। सुमित्रा म्हणते की माझं नाव सुमित्रा रणदिवे। तेव्हा विद्याधर ॲडव्होकेट आहे तर ते आता सुमित्राला प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि मला एक गोष्ट सांगा, या समोर तुमच्या उभ्या आहात म्हणजे विटनेस बॉक्स मध्ये, तिला तुम्ही ओळखतात का। तेव्हा आता सुमित्रा जानकीकडे बघत म्हणते की हो ती तर माझी थोरली सून जानकी रणदिवे। तेव्हा आता विद्याधर ॲडव्होकेट आहे तर ते विचारतात की जानकी सोबत तुमचं नातं कसं होतं। सुमित्रा आता म्हणते की चांगलं होतं। तर ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतात की मग चांगलं होतं तर म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे। त्यावर आता सुमित्रा सांगायला सुरुवात करते की म्हणजे जानकी जेव्हा लग्न करून आमच्या घरामध्ये आली होती तेव्हा ती मला आई मानायची आणि तेव्हा मी तिला मुलगीच मानत होते। तेव्हा आता ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात की मानत होते म्हणजे काय। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघा मानत होते म्हणजे अलीकडे आमच्या घरातील वातावरण हे बदललेलं आहे। तेव्हा ॲडव्होकेट आता पुढे विचारतात की हे बघा म्हणजे मला तुम्ही कोर्टाला नक्की हे सर्व सांगा की अलीकडे तुमच्या नात्यामध्ये असा बदल झालेला आहे, जो दुरावापणा आलेला आहे, म्हणजे नेमकं काय झाले ते जरा सविस्तर सांगू शकता। तेव्हा आता सुमित्रा रागानेच म्हणते की अगदी म्हणजे खरं सांगायचं झालं की ती लताबाई जेव्हापासून आमच्या घरात आली होती पार्वती बनून तेव्हापासून आमच्यामध्ये दुरावा आलेला आहे। तर ॲडव्होकेट विद्याधर सागर विचारतात की तिला घरात कोणी आणले। तर आता सुमित्रा म्हणते की ह्या जानकीने। ॲडव्होकेट विद्याधर सागर पुन्हा विचारतात की मग तुम्ही त्यासाठी विरोध नाही केला का। तर सुमित्रा म्हणते की हो केला होता, विरोध केला होता। एकदाच मी पार्वती ताईंना भेटले होते, परंतु त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू आणि शांत होता, तो स्वभाव माझ्या कायम लक्षात राहणारा होता। मला मान्य आहे की इतक्या वर्षात चेहरा मात्र बदलू शकतो, परंतु माझं आतील मन मला सांगत होतं की ही बाई आहे तर त्या पार्वती ताई नाहीत म्हणून। तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे विचारत की आयसी म्हणजे हे बघा तुम्ही घरातील लोकांना हे सर्व सांगितलं होतं का। तर सुमित्रा म्हणते की हो सांगितले होते,
ती कानी कपाळी ओरडून मी सांगत होते, परंतु कोणीच माझं ऐकलं नाही. तर ॲडव्होकेट विद्याधर सागर पॉईंट पकडतात. कोणी म्हणजे असे विचारतात. तेव्हा आता सुमित्रा डायरेक्ट जानकीचं नाव घेते. ह्या जानकीनेच माझं ऐकलं नाही असं म्हणते आणि वर मात्र त्या लताबाईला एक संधी द्या असे म्हणत होती. संधी दिल्यानंतर मात्र पार्वती आईंनी, आता जे काही पार्वती आई नव्हत्याच त्या, परंतु त्या पार्वती म्हणजे त्या लताबाईने अशा काहीतरी गोष्टी दाखवल्यात ज्या पार्वती आईंशी अगदी मिळत्या जुळत्या होत्या. म्हणून आता आणि त्या ज्या काही गोष्टी त्यांच्याबद्दल होत्या तर त्या अगदी खऱ्या निघाल्यात असे आमचे नाना यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितले. त्यावर आता लगेच विद्याधर ॲडव्होकेट आहे तर ते विचारतात, म्हणजे हे बघा, म्हणजे तुमच्या यांनी, म्हणजे तुमच्या नानासाहेब रणदिवे यांनी कधी काळी ह्या सर्व गोष्टी जानकीला सांगितल्या असतील, म्हणूनच जानकीने ह्या सर्व गोष्टी त्या अगोदरच लताबाई कारखानीस यांना सांगून ठेवल्या असतील, असे होईल का? तेव्हा मात्र सौमित्र लगेच उभा राहतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड असे म्हणून तो आता विद्याधर ॲडव्होकेट यांना सुद्धा अगदी दोषी ठरवतो की जे काही आता साक्षीदाराचं मत हे दोन्ही कलुषित करतात. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर म्हणतो की मिलॉर्ड, अहो नाही, मी फक्त माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. तेव्हा आता लगेच मिलॉर्ड ह्या सुमित्राला शांत बसायला सांगून सुमित्रा रणदिवे यांना उत्तर द्यायला सांगतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, असं होऊ शकतं. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्याधर म्हणतो की म्हणजे असं की आता माझा वकील मित्र आहे सौमित्र रणदिवे यांना शांत करण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने हे सर्व करूयात. पुढचा जो प्रश्न आहे तर सुमित्राला विचारला जातो की तुमच्या घरामध्ये आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्यात जास्त कुणाला माहिती असतात. तेव्हा आता सुमित्रा ही जानकीकडे बघत असते, परंतु उत्तर मात्र काही देत नाही. आता लगेच ॲडव्होकेट विद्याधर सागर आहे तर ते हसायला सुरुवात करून मिलॉर्डला म्हणतात की हे बघा, तुम्हाला सुद्धा आता उत्तर हे कळालेच असेल की काय उत्तर आहे ते. साधारण 10-12 वर्ष झाले असतील की जानकी रणदिवे ह्या रणदिवे कुटुंबात सून म्हणून आल्या असतील. तेव्हापासून मात्र त्या घरामध्ये कान आणि डोळे उघडे ठेवून अगदी वावरत होत्या. त्यांना आता घरातील प्रत्येक लहानसहान गोष्टीची सुद्धा माहिती असते. पार्वती म्हणजे यांच्या नवऱ्याची सख्खी आई यांना अगदी लहानपणी सोडून गेल्या होत्या. म्हणजे हे बघा, त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना पार्वतीबाईचा पुळका आला असेल हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच मग त्यांनी हे सर्व नाटक केले आणि त्यांच्यासारखी जी काही दिसणारी बाई घरात शेवटी त्या घेऊन आल्यात आणि त्यांना ही सगळी काही घरातील हिस्ट्री सांगून आता सासूबाई बनून त्या शेवटी या घरामध्ये त्या घेऊन आल्यात. अगदा जानकीवर असे आरोप केले जात असतात. तेव्हा मात्र आता लगेच जानकी शांतच असते, परंतु सौमित्र उभा राहतो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असे म्हणून तो म्हणतो की हे बघा, मिसेस जानकी रणदिवे यांनी हे सर्व गोष्टी अगदी केलेल्या आहेत, असा कोणताही पुरावा माझे मित्र यांच्याकडे नाही. तेव्हा आता मिलॉर्ड म्हणतात की हे बघा, ऑब्जेक्शन सस्टेन. तेव्हा आता लगेच सौमित्र शांत बसतो आणि आता जे ॲडव्होकेट विद्याधर सागर आहे, यस मिलॉर्ड असे म्हणून आता ते सुमित्राला पुढचा प्रश्न विचारतात. हे बघा सुमित्रा ताई, की जानकी ताई आता जे काही बोलल्यात ते सर्व तुम्हाला पटते का? तेव्हा आता सुमित्रा लगेच जानकीकडे बघत म्हणते की मला असं वाटतं की जानकीचा नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे म्हणून. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतात की काय गैरसमज, मग जरा स्पष्ट सांगा. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघा, जानकी जे काही सांगते, जे काही ती बोलते ते खरंच मला नाही पटत. म्हणजे हे बघा, मला हे सांगायचं की जे काही जानकी आहे तर त्या लताबाईला आपल्या घरात पार्वती म्हणून घेऊन आली आणि तीच ऋषिकेशची आई आहे असे ती सांगत होती. आणि आता मात्र हीच जानकी काय सांगते तर ती माझी आई आहे. मग मला एक गोष्ट सांगा की असं सगळं काही कसं होऊ शकतं बरं? आणि हे बघा, एक क्षण जरी असे मानले की ती कुणाची जरी आई असली ना, मला त्यावेळेस सुद्धा ती खोटी वाटत होती आणि आता सुद्धा ती खोटी वाटते. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की नाही आई, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतोय आई ती खरंच माझी आई आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आता जे काही आता ह्या कोर्टामध्ये अगदी शांतता राहत नाही तर आता मिलॉर्ड म्हणतात की ऑर्डर. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट विद्यासागर आहे तर ते पुढचा प्रश्न सुमित्राला विचारतात. जानकीने त्या बाईला मारलं असेल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? तेव्हा मात्र आता सुमित्राला घाम फुटतो आणि सुमित्रा लगेच म्हणते की मी याच्यावर काहीच बोलू शकत नाही. तेव्हा आता ॲडव्होकेट विद्यासागर आहे तर ते सुमित्राला थँक्यू सो मच म्हणतात आणि सौमित्राला विचारतात की तुम्हाला काही विचारायचं आहे का? तेव्हा सौमित्र यस ऑफकोर्स असे बोलून उभा राहतो आणि लगेच तो आता सुमित्राला प्रश्न विचारायला पुढे येतो. तेव्हा आता सौमित्र हा आपल्या आईला म्हणजे सुमित्राला विचारतो की सौभाग्यवती सुमित्रा रणदिवे, मला एक गोष्ट सांगा, जानकी रणदिवे आहे तर त्या लताबाईंच्या विरोधात कधीच काही बोलल्या नाहीत, त्या कधीच लताबाईच्या विरोधात काही असं बोलल्या नाहीत का?
तेव्हा आता सौमित्र काही उत्तर देत नसते, तर सौमित्र म्हणतो की हे बघा, नीट विचार करा आणि मग सांगा. तेव्हा जानकी ही सौमित्राकडे बघत असते आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेशला विटनेस बॉक्स मध्ये बोलवलं जातं आणि आता ॲडव्होकेट विद्यासागर ऋषिकेशला प्रश्न विचारतात की एकीकडे त्या आपल्या आई म्हणजे त्या लताबाईला आई म्हणतात आणि दुसरीकडे त्यांनाच मारण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी तुम्ही या थराला जातात का? एक मुलगा म्हणून तुम्ही कलंक आहात, कलंक. तेव्हा आता जानकी फक्त रडत असते. जानकी म्हणते की हे बघा जज साहेब, मी तुमच्या समोर हात जोडते, माझ्या आईचा जीव धोक्यामध्ये आहे, तुम्ही तिला वाचवा, फक्त इतकीच विनवणी माझी आहे. तेव्हा आता जानकी इतकी रडत असते, तर आता मॅडम आहे तर जज मॅडम त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते. त्या जानकीला म्हणतात की जानकी अगं मी सुद्धा एक आई आहे, तुझ्या भावना मी समजू शकते, तुला 24 तास दिले जातील आणि 24 तासात तू तुझ्या आईला आता शोधून काढ. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची तर बोलती बंद होते आणि एक चमत्कार झाल्यासारखा चमत्कार होऊन जानकीला मात्र आता जज मॅडमने सुद्धा वेळ दिलेला असतो आपल्या आईला शोधण्यासाठी. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल, जानकी आपल्या आईला कसं शोधून आणेल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.